वकिलांची मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की 5000 आंदोलनकर्त्यांना परवानगी दिलेली आहे, त्यामुळे त्यांचं जे काही खाद्य असेल, त्यांचं जेवण असेल, त्याच्या गाड्या ज्या आहेत त्या मुंबईत सोडण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी जी आहे ती आंदोलनकर्त्यांच्या वकिलांनी केलेली आहे। त्यामुळे आता ही मागणी जी आहे ते कशा प्रकारे न्यायालय मान्य करतं हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। मात्र आपण पाहतोय की अतिशय महत्त्वाचे निर्देश जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेले आहे। त्यामुळे सगळ्यात राजू, खरं तर या क्षणीचे हे एक महत्त्वाचे 2 ते 3 अपडेट्स आपण आपल्या प्रेक्षकांना देऊया। त्यासोबतच काही आंदोलनकर्ते देखील जे आपल्याला फॉलो करत असतील त्यांना देखील हे अपडेट देऊयात की हायकोर्टाने हे एक महत्त्वाचे काही अपडेट दिलेले आहेत। ते म्हणजे की आझाद मैदानाव्यतिरिक्त सगळी जागा उद्या दुपारी 4 पर्यंत रिकामी करावी असे मुख्य निर्देश हायकोर्टाने दिलेले आहेत। यासोबतच आणखीन आंदोलनकर्त्यांना मुंबईत येण्याचा प्रयत्न केला त्यांनी तर राज्य सरकारने योग्य ती पावलं उचलून त्यांचं मुंबईत येणं थांबवावं। याशिवाय आणखीन आंदोलनकर्ते प्रवेश मुंबईमध्ये ते करता येणार नाहीत याची देखील राज्य सरकारने काळजी घ्यावी। हे एक महत्त्वाचे निर्देश जी सध्या हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडते आहे या सगळ्या दरम्यान हायकोर्टाने दिलेले आहेत। याशिवाय 5000 लोकांसाठी खाद्याचे ट्रक सोडण्याची आंदोलनकर्त्याच्या वकिलांनी मागणी केलेली आहे। आता ही मागणी हायकोर्टाकडून मान्य केली जाते का पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तेव्हा आपल्यासोबत राजू या सगळ्या घडामोडींचे आपल्याला अपडेट देतोय। राजू, काही महत्त्वाचे निर्देश आता हायकोर्टाने दिलेले आहेत, त्यामुळे पुढचा जो चेंडू हायकोर्टाने टोलवलेला आहे तो म्हणजे अर्थातच राज्य सरकार आणि याशिवाय या सगळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका ठरणार आहे ती म्हणजे जरांगेंची। दीपक, आपण पाहतोय की आता सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती राज्य सरकारची आहे। राज्य सरकारला या सगळ्या निर्देशांचं जे आहे ते पालन करावं लागणार आहे, कारण आतापर्यंत राज्य सरकार म्हणत होतं की कोर्टाने निर्देश द्यावा आणि आता कोर्टाने निर्देश दिलेले आहेत, त्यामुळे राज्य सरकारला संपूर्णपणे याचं पालन करावं लागणार आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का कोर्टाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आझाद मैदान सोडून जे बाहेर इतर ठिकाणी जे काही आंदोलक आहे त्यांची गर्दी जी आहे ती उद्या 4 वाजेपर्यंत खाली करावा। आता जर पाहिलं आपण तर आझाद मैदानाच्या बाहेर म्हणजे महापालिकेच्या समोर सगळे रस्ते जे आहेत ते भरलेले आहेत। CSMT स्थानक असेल, त्याचप्रमाणे आपण मरीन ड्राइव्ह परिसर असेल, कोर्टाचा परिसर असेल किंवा साऊथ मुंबईतल्या अनेक ठिकाणी जे आहे ते आंदोलक आहे आणि या सगळ्या आंदोलकांना जे आहे ते 4 वाजेपर्यंत खाली करण्यात यावा अशा प्रकारचं सुद्धा कोर्टाने जे आहे ते म्हटलेलं आहे। त्यामुळे आता राज्य सरकारला सगळी ही कारवाई जी आहे ती करावी लागणार आहे। त्यासोबत काही आंदोलक पुन्हा मुंबईच्या दिशेने येताना पाहायला मिळतात, त्यांना सुद्धा मुंबईमध्ये येऊ दिलं गेलं नाही पाहिजे यासाठी सुद्धा राज्य सरकारने कडक पावलं उचलावी अशा प्रकारचे सुद्धा निर्देश आहे। त्यामुळे राज्य सरकारला तिथेही आता प्रत्येक मुंबईत येणारे रस्ते जे आहेत त्या ठिकाणी ही अंमलबजावणी जी आहे ती करावी लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का वारंवार ज्या प्रकारे सांगितलं जात होतं का राज्य सरकारने परवानगी पुढच्या आंदोलनाला दिलेली नाही, आमरण उपोषणाला परवानगी दिलेली नाही, त्यावरती कोर्टाने सुद्धा स्पष्ट म्हटलेलं आहे की प्रचलित कायदे असतील, नियम असतील त्यानुसार जे आहे त्या आंदोलनावर जे आहे ते पुढची भूमिका घ्यावी असं स्पष्ट राज्य सरकारला निर्देश दिलेला आहे। त्यामुळे साहजिकच आहे की या सगळ्या गोष्टीबद्दल स्पष्टता जी आहे ती उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेली आहे। त्यामुळे आता संपूर्ण अंमलबजावणीची कार्यवाही जी आहे ती आता राज्य सरकारला करायची आहे, पोलीस यंत्रणांना करायची आहे। त्यामुळे साहजिकच आहे की राज्य सरकार आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये आता कशा प्रकारचा जो आहे तो समन्वय होतोय, कशा प्रकारे जे आहे ते हे सगळं हाताळलं जाणार आहे हे सुद्धा अतिशय पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण आपण पाहतोय का आज 4था दिवस आहे आणि पोलिसांनी सांगितलेलं आहे का 29 तारखेपर्यंतच आम्ही परवानगी दिलेली होती, मात्र पुढची परवानगी दिली गेलेली नाही। त्यामुळे जर बेकायदेशीर ही जर आंदोलन असेल तर त्याला राज्य सरकारने आता पुढची भूमिका घ्यायची आहे असं थेट जे आहे ते कोर्टाने म्हटलेलं आहे। त्यामुळे साहजिकच आहे की या सगळ्या याच्यावरती आता राज्य सरकारची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिलेली आहे। आपण दुसरीकडे पाहतोय का मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली होती का मी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही। आजपासून आमरण उपोषण जे आहे ते सुरू झालेलं आहे। हा एकीकडे इशारा पाहतोय, दुसरीकडे सरकारच्या वतीने अनेक मॅरेथॉन बैठका सुरू आहेत, स्वतः मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठका सुद्धा पार पडलेल्या आहेत। कायद्याचा कीस जो आहे तो पाडला जातोय। त्यामुळे आता राज्य सरकार सुद्धा या सगळ्या आंदोलनकर्त्यांचं समाधान करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपण पाहतोय की या सगळ्या याच्यामध्ये आझाद मैदानामध्ये सगळ्या आंदोलनकर्त्यांना वैद्यकीय उपचार आणि खाण्याची सोय करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश दिलेले आहेत। आपण पाहतोय की मनोज जरांगे यांची तब्येत बिघडल्यास त्यांना योग्य ती वैद्यकीय उपचार पुरवले जातील असं सुद्धा जे आहे ते आदेश दिलेले आहेत। खरं आपण पाहतोय की आझाद मैदानामध्ये जे काही आंदोलन सुरू आहे त्या सगळ्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार असतील, त्याचप्रमाणे त्यांची खाण्याची व्यवस्था असेल ती केली जावी अशा प्रकारचं सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहे। त्यामुळे जरांगे पाटील असतील या घडीची एक महत्त्वाची अपडेट आपण पुन्हा एकदा राजू प्रेक्षकांना देऊयात, ते म्हणजे आझाद मैदानातील सगळ्या आंदोलनकर्त्यांना वैद्यकीय उपचार आणि खाण्याची सोय करण्याचे आदेश
मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले आहेत. खरं तर आंदोलकांची गैरसोय झाल्याचा मुद्दा देखील या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान उपस्थित झालेला होता. त्यामुळे आता हे एक महत्त्वाचे निर्देश आता हायकोर्टाकडून देण्यात आलेले आहेत की आझाद मैदानातल्या सगळ्या आंदोलनकर्त्यांना वैद्यकीय उपचार आणि खाण्याची सोय करण्याचे आदेश आता मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. यासोबतच मनोज जरांगे यांची तब्येत बिघडल्यास त्यांना योग्य ती वैद्यकीय उपचार पुरवले जातील असं देखील हायकोर्टानं या सगळ्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे